ती विचार सुद्धा करते, फक्त त्या विचारांना चालना द्यायला हवी. म्हणजे ताई, तुम्हाला वाटतं ही नॉर्मल आहे? ती नॉर्मल होऊ शकते. म्हणजे माटेगावकरांनी तसा प्रयत्नच केला नाही? या पोरीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय मी, तेव्हा तो खरा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून म्हणतो, आत्ताच भेटायचा आग्रह धरू नकोस. तो खरंच देवधर असेल तर तो या गावात जिवंत राहायचा नाही. वातावरणाचा अंदाज येऊ दे, मगच काय तो निर्णय घेऊया. काय रे अजू, तू काय एवढा गंभीर झालायस? गांभीर्याने विचार करण्यासारखीच परिस्थिती आहे. हां, वहिनीची अवस्था बघता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. निर्णय एकट्याने येऊन चालणार नाही. अर्थात. तुम्ही दोघे जण एकाच वेळेला 2 ट्रॅकवरती बोलताय. म्हणजे तू जे काय बोलतोस ते त्याला कळत नाहीये आणि तो जे काय बोलतोय ते तुला कळत नाहीये. काय बरोबर आहे ना? काय याला काय झालं? त्याला काय सांगायचंय ना तर त्यालाही सांगता येणार नाहीये. मग तू सांग. ते जाऊ दे, तू कसला निर्णय घ्यायला हवा असं म्हणत होतास? मी कसला निर्णय घेतोय? मला तर काही चान्सच नाही. वहिनीची असली परिस्थिती बघतेस ना, अशा परिस्थितीमध्ये मी दुसरी मुलगी घरी आणू? असा विचार का करतोयस? चुकीचा विचार करतो? चुकीचा नसेलही, पण मला वाटतं. सांग ना काय वाटतं. जाऊ दे, तुला नाही पटणार. तो नंतरचा प्रश्न आहे, आधी काय वाटतं ते तर सांग. वहिनीची परिस्थिती मला मान्य आहे, मग पण तुझा हात हातात धरून तुझ्या घरात आलेली मुलगी कदाचित ही परिस्थिती बदलू शकते. म्हणजे तुला
कोण हवंय? जी मुझे श्री अंकल ने भेजा है। गोखले मैडम है? तुला पाठवलंय म्हणजे श्रीकांत येणार नाहीत? जी वो दरअसल क्या हुआ कि वो तुला जे काय सांगायचंय ना ते ताईला सांग. मनीषा, जरा ताईला पाठव. येते मी. हां. अरे कबीर, तुम भी आए? आओ ना. त्याला श्रीकांतनी पाठवलंय. ओह, तो ये बात है. आप मेरी बात तो सुनिए. हे बघ, हे येणार आहेत की नाही तेवढं मला सांग. वो नहीं आ पाएंगे. आप ये फूल तो लीजिए. ते तुझ्याकडेच ठेव, माझ्याकडे जागा नाही आहे. अरे आप तो नाराज हो गई. तो तेरे श्री अंकल को क्या लगा मैं खुश हो जाऊंगी? ये नाराज होने जैसी ही बात है. अरे आप पूरी बात तो सुनिए. आप समझ जाएंगे. आप पूरी बात समझने की कोशिश तो कीजिए. बहाने बनाना तो कोई उनसे सीखे. ये बहाना नहीं है. बहाना करना तो अंकल फोन पे भी बोल सकते थे आपको. याद है एक बार आपको बताया था उन्हें कुछ किडनैप कर लिया था. आपको तो याद होगा ना शायद कुछ ऐसा. अरे अरे नको ते विषय आत्ता कशाला काढतोय? त्याला मराठी येत नाही. इतना समझ लेता हूँ मैडम. और अब आप भी समझ लीजिए. प्रॉब्लम सचमुच बहुत सीरियस है. ये कैसे हो सकता है? आणि ती घरी गेल्यावर तिला कळेलच ना. अंकल जी का कहना है उसको अभी आप घर पे मत भेजिए क्योंकि उसके पिताजी भी घर पे नहीं है. मग ते आता कुठे गेलेत? अरे असं काय करतो? ते त्यांच्या शोधावर गेले नसतील का? पण हेमंत असा पळून जाण्यातला नव्हता. मग का गेला असेल पळून? अच्छा तो मैडम मैं चलूं? मार खाना है? जी जी क्या जी? इतनी दूर से आए हो, थके हुए आए हो, कुछ खाए बगैर जाओगे? हाथ धो के आओ, मैं कुछ लेके आती हूँ. अच्छा आप ये फूल तो स्वीकार कर लीजिए. ये फूल तू इन्हें देना क्योंकि वास्तु शांति इनके घर की है. उनका घर होगा पर मायका तो आपका है ना. तू बाज नहीं आएगा. ताई, तू श्रीकांतशी बोलून घे. आणि अतुलाला न सांगता सांभाळणं खूप कठीण आहे. हो, मी त्यांना फोन करणारच आहे, पण हा गेल्यावर करेन. कारण मी त्यांना प्रश्न विचारत बसेन आणि उत्तर हा देईल इकडे. ये क्या बोल रहे हैं आप लोग? ये हम कुछ नहीं बोल रहे हैं, कळलं? लेकिन देख, अभी अतुला आएगी, उसके सामने एकदम नॉर्मल रहना. नॉर्मल है नॉर्मल याने. एक मिनट, जरा धर रे. धर धर. हे पण दे. अभी दोनों हाथ बांध लो और ये ऐसे. ये नॉर्मल. ये नॉर्मल है. इससे अब नॉर्मल और क्या हो सकता है? दिसतं
बोला मॅडम, काय आज्ञा आहे? मृत्यूपत्र मिळाल्याची बातमी द्यायला फोन केलात का? उगाच धांदरटपणा करू नका. आणि मृत्यूपत्र मिळालेलं असलं तरी तातडीने मी तुम्हाला का फोन करीन? तुम्ही असे कोण लागून गेलात? मग फोन कशाला केलात? आत्ताच तर आपण बोललो ना. हे बघा, एक महत्वाचा मुद्दा आठवलाय म्हणून तातडीने फोन केला तुम्हाला. बोला. जोगदंड, देवधरला शोधण्यापेक्षा भाऊजींचं मृत्यूपत्र शोधणं सोपं आहे असं समजून हातावर हात ठेवून बसू नका. मी काय करू ते सांगा. हे बघा जोगदंड, तुम्हालाच आता काहीतरी केलं पाहिजे. अहो, घरात राहून यांच्या समोर, मुलांच्या समोर मला त्या अवदसेला फैलावर घेता येत नाही. आणि ती बया मृत्यूपत्र उशाशी घेऊन जरी झोपत असली ना तरी मला तिला ते मागता येत नाही. अहो, संसारी बाई आहे मी, सगळ्यांचा विचार करायला लागतो मला. पण आता हेही माझ्याशी नीट बोलत नाहीत. पूर्वीसारखं साधं सरळ बोलतच नाहीत, रागवलेत माझ्यावरती. हो का? हे तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये. सहज बोलून गेले मी. बरं, आपल्या कामाचं काय ते बोला. हे बघा जोगदंड, घरात राहून डोळ्यासमोर असून सुद्धा त्या अवदसेला मला दमात घेता येत नाहीये. पण तुम्ही असा एक उपाय शोधून काढा की ज्यामुळे मला तिला टाचेखाली घेता येईल. ही कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवताय? भानुप्रिया माटेगावकरची खासियत आहे, योग्य कामासाठी योग्य माणूस. बरं, आता मी काय सांगते ते ऐका. असा एखादा उपाय शोधून काढा की माझ्या समोर ती अवदसा तोंडही उघडू शकणार नाही. ही कामगिरी आहे की नुसती समाजसेवा? अहो, उपाय तरी शोधून काढा आधी. आणि आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. विमल आहे ना, फार उद्धट झालीये. तिच्या डोळ्यामध्ये भीतीच राहिलेली नाहीये, कसली फिकीर नाहीये तिला. काळजी करू नका तुम्ही. अहो, काळजी करत नाहीये, संधीची वाट बघते. असा उपाय शोधून काढा ना जोगदंड की त्या अवदसेनं मृत्यूपत्र पदराखाली लपवून गुपचूप माझ्या हवाली केलं पाहिजे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही म्हणताय तसंच होईल. खरंच? हा नागेश्वर जोगदंडचा शब्द आहे. शब्द खरा करा म्हणजे झालं. खिदळायला काय झालंय? उपाय सापडला. हे बघा, आधी तो मला सांगा, कळलं? स्वतःच्या अकलेने काही करू नका. अहो, तुम्ही माझं ऐका तरी. बोला. हा, तर मी ही सांगत होतो. अहो, दूध घ्या. दूध? दूध तर मगाशीच मला विमलने दिलंय. अगो बाई, हो का? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? नाही, नेहमी दूध मला विमलच देते. एवढं काही टोचून बोलायला नको या. जसं काय मी काहीच करत नाही. नाही नाही, तुम्ही बरंच काही करता, बरंच काही. आणि ते आता आम्हाला निस्तरायचं आहे. अहो, असं काय बोलताय आज? मनात काही खदखदत असेल ना तर स्पष्ट बोला. मी कशी मनात आलेलं स्पष्ट बोलून मोकळी होते. नाही नाही, त्याची कल्पना आली आम्हाला. म्हणून आता दुधाचा पेला ठेव. जे बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोल. ऐका, जरा घरात लक्ष घाला. आता तेच करणार आहे मी. म्हणजे घरात लक्ष घालणार आहे.
हे बघा, आता काय? काही नाही, महत्वाचं बोलायचं होतं जरा. तर अरे आपल्याच घरात असं बैचकायला काय झालं तुला? शेवटी आपल्याशिवाय कोण ऐकणार आपलं? तसं नाही, विषय महत्वाचा आहे. तू विजयच्या लग्नाबद्दल तर बोलत नाहीस? नाही, असं असेल तर त्याच्या मर्जीशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही. त्याच्या लग्नाचं जाऊ दे हो. हे तू बोलतेस? कमाल आहे. त्याही पेक्षा महत्वाचा विषय आहे ना, म्हणून. आता तुम्ही म्हणाल मला हाव सुटली आहे, पण महादेवाच्या साक्षीने सांगते, मी जर कर्तव्य भावनेने बोलत नसेल ना, तर इथल्या इथे कपाळमोक्ष होईल माझा. बघा, झाला का कपाळमोक्ष? नाही ना? म्हणजे मी केवळ कर्तव्य भावनेनेच बोलते. नमनाला घडावर तेल म्हणतात ना, ते असं. एव्हाना तुला जे बोलायचं असते ते बोलून मोकळी झाली असते. इतका वेळ बोललीस, त्यातला एक शब्द तरी महत्वाचा होता का? आता ऐका. बोला. भाऊजींनी एवढी 4-5 कोटींची मिळकत मिळवली आहे, आणि आता त्याचं काय? अहो, त्याचं काय म्हणजे त्याची सगळी व्यवस्था बघायला नको का? एकतर भाऊजी मृत्यूपत्र न करता गेलेत. हे तुला कोणी सांगितलं? असा माझा अंदाज. अहो, असतं मृत्यूपत्र तर डोळ्यानं दिसलं नसतं का इतक्या दिवसात? म्हणून ते नाहीच का? असं मला वाटतंय. म्हणजे मला वाटलं असं. आहे का कुठे? तुला काय करायचं त्याच्याशी? अहो, असं कसं म्हणता? त्याची सगळी व्यवस्था आपल्यालाच बघायला हवी ना. मृत्यूपत्राचं वाचन झालं असतं तर बरं झालं असतं. त्याची काही एक गरज नाही. गरज नाही असं कसं म्हणताय? एवढी मोठी संपत्ती बेवारच पडू द्यायची का? देवदार असता तर गोष्ट वेगळी आहे. ती संपत्ती बेवारच नाही. विमल आहे, सूरजबाळ आहे. अहो, ते कोणी परकेत का आपल्याला? त्यांच्यासाठीच तर म्हणते मी, मृत्यूपत्राचं वाचन झालं असतं तर बरं झालं असतं. तुला सांगितलं ना, वाचन करायची काही एक गरज नाही. आलं ध्यानात? असं कसं म्हणून चालेल बरं? जर कोणी वारस नसेल तर ती सगळी व्यवस्था आपल्याला बघायला लागेल, आणि तशी आपल्या मुलांची तयारी करायला लागेल. उतावे होऊ नका. का? कारण मृत्यूपत्र आहे आणि त्याचा वारसदार देवधर देखील हयात आहे. कळलं? त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. भानुताई, भानुताई,
भानुताई, भानुताई, भानुताई, की तुमच्या सुनेला तुमच्या मुलींच्या मुलाच्या गाडीवर डबल सीट बसायची खूप हौस होती. त्या हौसेपोटी ना त्या भानुताईचा हात सुटला. वर सहानुभूतीसाठी मी हे पण सांगेन की त्यात तिची बिचारीची काहीच चूक नाही हो. काय लहानपणीच तिचं लग्न झालं, त्यात लगेच तिला मुलगा पण झाला, लगेच नवरा पण मेला. सगळे हौस मौज लाड कोड कौतुक सगळं राहिलं ना बिचारीचं. मग काय मुनीमचा मुलगा भेटला, मग मज्जाच मज्जा आहे ना.